दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रस्त्याच्या दुभाजकावरच एका महिलेचा मृतदेह फेकला। एका पोत्यात भरून त्यांनी मृतदेह आणला होता। जेव्हा त्यांना इतरांनी पोत्यात काय आहे हे विचारलं तेव्हा त्यांनी सडलेले आंबे असल्याचं सांगितलं। महिलेचा मृतदेह फेकून दोघेही घटनास्थळावरून फरार झाले। स्थानिकांनी पोलिसांना बोलावून पोत्यात काय आहे ते चेक केलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला। पंजाबच्या लुधियानात फिरोजपूर रोडवर ही घटना घडली आहे। याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। महिलेचा मृतदेह पोत्यात भरून तो फेकत असल्याचा व्हिडिओ लोकांनी शूट केला। स्थानिकांनी आरती चौकात उभा असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती दिली। पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्याआधीच दोघे फरार झाले। मृतदेहाच्या नाकातून रक्त आलं होतं। आता महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। दुचाकीवरून दोघे एका पोत्यात मृतदेह घेऊन आले होते। सर्वांसमोर दुचाकी लावून मृतदेह असलेलं पोतं रस्त्याच्या दुभाजकावर फेकतात। त्यावेळी तिथं असणारे लोक त्यांना प्रश्नही विचारतात, मात्र पोत्यात सडलेले आंबे असल्याचं सांगत घाईघाईने पोतं तिथंच टाकून दोघेही तिथून पळून जातात। पोलीस निरीक्षक अमरजीत सिंग यांनी सांगितलं की आम्हाला कॉल आला होता की आरती चौकाजवळ कुणीतरी पोतं फेकलंय, त्यामध्ये मृतदेह असण्याची शंका आहे। लोकांनी ते फेकणाऱ्या दोघांना अडवून त्यात काय आहे असं विचारलं, पण त्यांनी खराब झालेले आंबे असल्याचं सांगितलं। त्यानंतर दोघांनीही तिथून काढता पाय घेतला। एकाने सुरक्षा रक्षकाचा ड्रेस घातला होता तर दुसरा साध्या कपड्यांमध्ये होता। पोलिसांनी दुचाकी जप्त केली असून नंबरच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे। दोघेही प्रवासी असल्याची शंका आहे तर महिलेचं वय 30 ते 35 असण्याची शक्यता आहे। मृतदेहावर जखमांचे व्रण होते, त्यामुळे हत्येची शंका व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे।